महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव त्याचबरोबर विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 6,000 रुपये जमा व्हावे यासाठी बच्चूभाऊ कडू त्याचबरोबर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून 28 ऑक्टोबरला नागपूर येथे एक भव्य असं एक आंदोलन एक उपोषण सुरू असणार आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला भाग पाडायचं आहे की हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये फक्त 2,500 रुपये किंवा फक्त 1,500 रुपये न देता 6,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करायला काहीच हरकत नाहीये। आता सरकारला हे करणं खूप मोठं अवघड नाहीये, लक्षात ठेवा। कारण मित्रांनो, आता 1-2 दिवसापूर्वी एक न्यूज मी ऐकली, त्यामध्ये आमदारांना बघा, आमदारांना 21 आमदार असे आहेत की ते 21 आमदारांना डिफेंडर ही जी कार आहे ही गिफ्ट दिलेली आहे। आता एक विचार करा, राज्य सरकारच्या माध्यमातून हे 6,000 रुपये त्यांना देणं शक्य होत नाही किंवा जे 2,500 रुपये जे आता सध्या येत आहेत ते सुद्धा नीट देत नाहीत। अशातच आमदारांना या ठिकाणी 21 आमदार बघा, 21 आमदारांना डिफेंडर कारची गाडीची किंमत तुम्ही जर ऐकली तर तुम्ही एकदम शॉक व्हाल। एक 2-2.5 करोड 2.5 करोड रुपये त्या गाडीची किंमत आहे आणि ती किंमत दिवाळी भेट म्हणून त्या आमदारांना दिली गेली आहे। मग विचार करा हे कशा पद्धतीचं वातावरण आहे। मग त्या आमदारांना थोडी तरी दिव्यांग बांधव किंवा विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांची जाण नाहीये का? ठीक आहे, तुम्ही गाड्या घ्या, काही हरकत नाही, पण दिव्यांगांचे 3 लाख रुपये जे तुम्हाला खर्चासाठी दिलेले ते तर वापरा, ते सुद्धा तुम्ही वापरत नाहीत। या सगळ्या गोष्टी तुम्ही खूप चुकीच्या पद्धतीने करत आहात, वागत आहात। ते कुठे थांबलं पाहिजे। तुम्हाला लाभार्थ्यांना पैसे द्यायला नाही आहेत हे कारण तुम्ही पुढे ठेवू शकत नाहीत। एक लक्षात ठेवा, एखादा सरकारी नोकरदार असेल तर त्या सरकारी नोकरदाराला महागाई भत्ता सुद्धा दिला जातो। समजा अंदाजे त्याला 30,000 रुपये जर पगार असेल तर त्याला 46 ते 48% महागाई भत्ता देऊन म्हणजे त्याला 13,000 रुपये इतका महागाई भत्ता मिळतोय। मग माझ्या दिव्यांग बांधव किंवा विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना तुम्हाला 6,000 रुपये अनुदान द्यायला काहीच हरकत नाहीयेत। आता सरकारला हे जे 6,000 रुपये अनुदान द्यायचे आहेत किंवा जे नियोजित करायला भाग पाडणारे बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून, ते सरकारला अगदी सोपं आहे। म्हणजे माझ्या मत बघा, आता इथे प्रत्येकाचं मत वेगळं असेल, तुमचंही मत वेगळं असेल, तुम्ही सुद्धा या ठिकाणी तुमचं मत मांडू शकता। आपलं चॅनलवरती तुमचं नक्की स्वागत असणार आहे। बघा, एक लक्षात ठेवा, जर हे 6,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जर द्यायचे असतील तर सध्या स्थितीला विधवा पेन्शन योजना आणि दिव्यांग बांधव किंवा मी तर म्हणतो संजय गांधी निराधार वृद्धपकाल आणि श्रावणबाळ हे सगळे आपण एकत्रच पकडूया। मग एक लक्षात ठेवा, जर दिव्यांग बांधव आणि इतर लाभार्थ्यांना जर 6,000 रुपये द्यायचे असतील तर सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून जो निधी मंजूर होतो तो निधीतून त्यांना पैसे हे वाढीव स्वरूपात देणं अवघड होणार आहे। कारण या सामाजिक न्याय विशेष विभागासाठी वर्षातून एकदा जो निधी मंजूर केला जातो तो निधी मंजूर झालेला आहे। त्यामुळे आता त्याच्यामध्ये जर वाढ करायची आली तर पुरवणी मागणी तुम्हाला करावी लागणार आहे। हे 8 डिसेंबरला जे अधिवेशन आहे, आता 8 डिसेंबरला घोषित आहे परंतु ते लवकर होणार आहे। त्या डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला ते पुरवणी मागणी मंजूर करून घ्यावं लागणार आहे किंवा तुम्हाला काय करावं लागणार आहे, सरकारला दिव्यांग पेन्शन योजना ही पूर्णपणे वेगळी बनवावी लागणार आहे। दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून जर ही दिव्यांग पेन्शन योजना जर बनवली किंवा तिथे जर रजिस्टर जर केली आणि त्यांच्या माध्यमातून जे जर अनुदान जर त्यांना देण्यात आलं तर साहजिकच सामाजिक न्याय विशेष विभागाच्या जे तिजोरी आहे त्याच्यावरती ताण पडणार नाहीये। म्हणजे जर समजा दिव्यांग पेन्शन योजना या ठिकाणी जर ठेवली तर त्यांना निधी व्यवस्थित त्या ठिकाणी वितरित करता येणार आहे आणि मग संजय गांधी निराधार अनुदान योजने म्हणजे ते दिव्यांग विधवा पेन्शन योजना असेल किंवा वृद्धपकाल योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, यांना वाढीव अनुदान देण्यासाठी सामाजिक न्याय विशेष विभागातून जो काय शिल्लक रक्कम आहे ती वापरता येणार आहे। त्यामुळे सरकारने हे जर केलं तरच शक्य आहे आणि जर हे शक्य जर नसेल तर मात्र अधिवेशनामध्ये तुम्हाला हे पैसे मंजूर करून घ्यावे लागतील। सरकारच्या हातामध्ये सगळ्या काही गोष्टी असतात, प्रचंड पैसा खर्च करण्याची नियोजन किंवा खर्च करता येण्याचा अधिकार सरकारला आहे। ठीक आहे, महाराष्ट्रावर कर्ज होईल तो भाग वेगळा, पण इतर माध्यमातून कर्ज होतोय तो परवडतोय। मग दिव्यांगां किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जर सरकारवरती थोडाफार प्रमाणात जर कर्ज झालं तर काहीच हरकत नाही, कर्ज होणार नाही। ॲक्च्युली जो काही निधी मंजूर आहे तो करोडोच्या हिशोबात आहे, तो जर व्यवस्थित जर खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत जर पोहोचवला तर मात्र तो निधी एकदम नियोजित वाटप होऊ शकतो असं मला या ठिकाणी वैयक्तिक वाटतं। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं प्रत्येकाने कमेंट्स करायचे। कारण मित्रांनो, आता बच्चूभाऊ कडू यांनी जे आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन खूप महत्त्वाचं आहे। महत्त्वाचा विषय म्हणजे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा आहेत आणि
अधिवेशन सुद्धा आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी सरकारला या ठिकाणी विचार करण्यास भाग पाडणारे हे आंदोलन आहे. त्यामुळे सर्वांनी त्याला सपोर्ट आणि सहकार्य करायला काहीच हरकत नाही. सरकारने हे 6,000 रुपये देण्यासाठी आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये पुरवणी मागणी मंजूर करून घ्या, किंवा दिव्यांग पेन्शन योजना ही वेगळी करा. राहिलेल्या सामाजिक न्याय विशेष विभागाचे जे पैसे आहेत ते विधवा पेन्शन योजनेला वाढीव स्वरूपात द्या, श्रावणबाल योजनेच्या लाभार्थ्यांना वाढीव स्वरूपात द्या. हे सगळ्या काही गोष्टी सहज पद्धतीने शक्य आहे. मी थंबनेलवरती प्रश्न टाकला होता की बाबा अनुदान वाढ होणं शक्य आहे का? 100% शक्य हो. का होणार नाही? व्हायलाच पाहिजे आणि होणार. पैशाचं नियोजन जर प्रॉपर जर केलं, अरे बाकीच्या राज्यांमध्ये जर पैसे वाटप होत आहेत, आता बाकीचे अनेक लाभार्थी असेही म्हणतात की सर तिथे लोकसंख्या कमी आहे, अरे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्योगधंद्यांची व्याप्ती किती मोठी आहे, खूप बऱ्यापैकी चांगल्या बाजारपेठा आहेत आपल्याकडे. मग आपल्याकडे बाजारपेठा चांगल्या असल्याने आपल्याला उत्पन्नाचा स्रोत सुद्धा चांगला आहे. त्यामुळे लोकसंख्येचा विचार किंवा जो काही राज्य आहे, हा राज्य तिकडे छोटा आहे इकडे मोठा आहे, हा विचार करणं बरोबर नाही आहे. कारण आपल्याकडे डेव्हलपमेंट प्रचंड आहे, व्यवसायभिमुख आपला महाराष्ट्र आहे. त्यामुळे तिथे पैशाची कमतरता येणार नाही आणि सरकारला हे करणं शक्य आहे. लक्षात ठेवा. बाकीच्या वेगवेगळ्या योजनांसाठी तुम्ही पैसे खर्च करताय, आता मी त्या योजनांचं नाव नाही घेणार, पण त्या योजनांसाठी तुम्ही नाही करायला पाहिजे, तुम्ही खर्च करताय. ज्या ठिकाणी जो सगळ्यात जास्त दुर्लक्षित घटक आहे दिव्यांग पेन्शन योजनेचा लाभार्थी, विधवा पेन्शन योजना लाभार्थी आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभार्थी, तर यांच्यासाठी हे पैसे वाढ करण्यासाठी काहीही हरकत नाही आहे. 8 तारखेचं आणि तुम्ही दिव्यांग पेन्शन योजना वेगळी, या 2-3 गोष्टी जर विचार जर केला आणि आमदारांचा जो निधी आहे तो थोडा कमी करा. काही फायदा नाही त्या आमदारांना पैसे देऊन, कारण जे दिव्यांगांसाठी दिलेलं आहे तेच खर्च करत नाहीत. माझ्या लाभार्थ्यांनी एक प्रश्न विचारला होता की सर आमदारांना जो पैसा किंवा निधी दिला जातो दिव्यांग बांधवांसाठी, तर त्याची माहिती कशी घ्यायची, तर याविषयी मी सविस्तरपणे व्हिडिओ बनवणार आहे. काळजी करू नका. थोडासा माझा त्यावरती अभ्यास सुरू आहे. एकदा काही तुम्हाला माहिती देत असताना तुमच्या मनामध्ये एखादा प्रश्न नको, किंवा माझा दिव्यांग बांधव ज्यावेळेस अर्ज करतो त्यावेळेस तो नियमामध्ये बसला पाहिजे, हा माझा उद्देश असतो. म्हणून थोडा आणखी 1-2 दिवस जातील. आमदार निधीचा कसा कार्यक्रम करायचा तो मी तुम्हाला नक्की सांगेल. अशा पद्धतीने मित्रांनो, एक 6,000 रुपये विधवा पेन्शन योजना आणि दिव्यांग पेन्शन योजना यांना जर मंजूर करून घ्यायचं असेल तर सरकारने काय केलं पाहिजे, कोणता पर्याय अवलंबला गेला पाहिजे, अशा पद्धतीने एक महत्त्वाची आणि छोटीशी अपडेट या ठिकाणी देण्याच्या उद्देशाने व्हिडिओ बनवली होती. सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधव, विधवा पेन्शन योजना आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.